मन मंदिरा गजर भक्तीचा. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर व्याख्या केली. पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, पापात्मक पापे नरका जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. एक लक्षात घ्या, ही ज्ञानेश्वरीतली जी व्याख्या आहे अशी जगात कोणी केलेली नाही. बघा शब्द कसे वापरले. पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप आणि शुद्ध पुण्य. फरक काय केला? पुण्यात्मक पाप, पापात्मक पाप आणि शुद्ध पुण्य. पापात्मक पाप नरक, पुण्यात्मक पाप स्वर्ग आणि शुद्ध पुण्य मला येऊन मिळाला. पुण्यात्मक पाप केलं, यज्ञ केला, देवाकरता केला का? हे वर माहिती त्यातलं. यज्ञ कशा करता केला? 100 यज्ञ केले, पण 100 यज्ञ करून स्वर्गाची अपेक्षा ठेवली, इंद्र राणीची अपेक्षा ठेवली, तिथल्या भोगाची अपेक्षा ठेवली. म्हणून दिसायला जरी धार्मिक विधियुक्त कर्म आहे तरी शेवट त्याचा धार्मिक नव्हे. इथलं सुख नको म्हणून शहरात गेला, कळलं का? एवढंच. मृत्यूलोकातलं भोग नको म्हणून स्वर्गातला भोग भोगण्याकरता गेला. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, भोग नव्हे तो भव रोग. इथे काय खाल्लं तिथे जरी खाल्लं तरी शेवटी अर्थ तोच. त्याच्यामध्ये काही फरक पडेल असं समजण्याची गरज नाही. म्हणून पापात्मक पाप, पुण्यात्मक पाप स्वर्ग. पण असं आहे त्या पुण्याचं, पुण्य जेव्हा संपतं तेव्हा लात मारून खाली पाठवतात. बरं का? काय पुण्याची अवस्था? स्वर्गामध्ये किती दिवस राहता येतं? हॉटेलमध्ये किती दिवस राहता येतं? घरामध्ये तुम्ही कायम राहता, हॉटेलमध्ये किती दिवस राहता येतं? ते बिल भरण्याचे पैसे खिशात असतील तिथपर्यंत, आणि खिशातले पैसे संपले किती म्हणतील, साहेब 2 दिवसाचं पहिलं भरलेला ॲडव्हान्स संपला, तुम्ही एक्स्ट्रा राहिला आहे, तुम्ही सांगितलं होतं 2 दिवस राहतो, 2 दिवस वर झाले, चुकतं करा मग राहा. माझ्याकडे नाही तर धरून खाली काढा. मग तो उलट दटावतो, नव्हतं तर राहायला कशाला. हे जसं हॉटेलमध्ये राहण्याचं आहे तसं स्वर्गामध्ये कुठपर्यंत राहतो? पुण्य आहे तिथपर्यंत. ज्या क्षणाला पुण्य संपेल त्या क्षणाला तुला खाली पाठवून देतील. ज्ञानेश्वर महाराज यांचं वय जरी लहान असलं मंडळी, तरी जगाचा अनुभव फार मोठा आहे, फार मोठा अनुभव आहे. म्हणून त्यांनी एक बघा, ती ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य का मानतात? 16 वर्षाच्या वयामध्ये जगातले विविध दृष्टांत दिले. ज्ञानेश्वरी लिहिली किती? 16 वर्षी. इथे ह्या स्वर्गातल्या लोकांचं वर्णन करताना दृष्टांत काय दिला बघा गमतीचा. जैशी वेश्या भोगे कवडावेचे, मग दारही चेपू नये तियेचे, तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. हे दीक्षित जे यज्ञ करतात त्यांना दीक्षित म्हणतात. अरे म्हणाले यांची अवस्था कशी होते बघा. दृष्टांत काय? वेश्या भोगे कवडावेचे. जसं एखादा मनुष्य एका वेश्येच्या नादी लागतो, तिच्या नादी लागल्यानंतर ती काय करते? इतकं प्रेम दाखवते, इतकं प्रेम करते, कुठपर्यंत? त्याच्या खिशात पैसे असतोपर्यंत. मग कालांतराने कळतं की याच्याजवळ पैसे संपलेत. ज्या दिवशी तिला पैसे संपलेत हे कळतं, ज्ञानेश्वर महाराज दृष्टा दारही चेपू नये तियेचे, तिच्या दाराला बोट लावण्याचा सुद्धा त्याला सत्ता राहत नाही. गेलं तर कोणातरी हा धक्के मारून काढ. तो म्हणतो, अगं घरातलं सर्व तुला आणून दिलं. ते म्हणले, तू दिलंस मी दिलं, उतर खाली. तू दिलंस मी दिलं, व्यवहार संपला. काय? तसं पुण्य आहे तिथपर्यंत स्वर्ग. पुण्य संपला की ते म्हणतात खाली हो,
आणि दृष्टांत हा दिला. तैसे लाजीरवाणे दीक्ष पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पुन्हा परत कुठे येतो? मृत्यूलोकामध्ये येतो. लक्षात ठेवा, यज्ञ केला पण वृथा कर्म झालं. काय वाईट केलं का? यज्ञच केला ना. मग यज्ञ करून सुद्धा शेवटी पदरात काय पडलं? काही दिवस बरं वाटणं हा वाघ निराळा, आणि कायमचं बरं वाटणं हा वाघ निराळा. काही वेळेला माणसं आजारी पडल्यावर बरी झालेली दिसतात, पण कालांतराने पुन्हा आजारी पडतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. बरी झालेली दिसतात आणि काही काही का हो कसं काय, एकदम छान, उत्तम, एकदम बरा झालो, ठणठणीत. काय तसं वृथा कर्म. जे कर्म करून सुद्धा दिवस मोडले, पैसे खर्च झाले, आयुष्य खर्च झालं, पण शेवटी पदरात काय पडलं? म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, कर्म धर्म नवती सांग उण्यांगे पतन. त्याच्यामध्ये थोडंसं जरी उणं घडलं तरी त्याच्यामध्ये पतन झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, यज्ञ यागाचं कर्म असंच आहे. थोडंसं जरी चूक झाली तरी म्हणून एक सांगू का, मुखाने नामस्मरण घेतलं तर ते वृथा जाणार नाही. काय म्हणतो लक्षात आलं का? काय कधीही नाम, जय जय राम कृष्ण हरी, मोठा मंत्र हा. जय जय राम कृष्ण हरी. कसं घेऊ? निजून घे. कसं घेऊ? बसून घे. कसं घेऊ? रस्त्याने चालताना घे. पण कसंही जरी घेतलं तरी ते व्यर्थ जाणार नाही. रस्त्याने चालताना जरी विठ्ठल विठ्ठल म्हटलंस, जय जय राम कृष्ण हरी म्हटलंस, तरी तो तुझा विठ्ठल मंत्र व्यर्थ जाणार नाही. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. नाम घेता वाट चाली. नाम घेत 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 जर प्रवास केला तर यज्ञाचं पुण्य मिळतं, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. मला असं वाटतं त्यांचं वाक्य हे कधी खोटं ठरणार नाही. पण तेवढी तुमची श्रद्धा पाहिजे तर फलद्रूप होतं. हे लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचा असा आहे, आपली जर परिपूर्णतेने परिपक्व श्रद्धा असेल तर तो शब्द आपल्या जीवनामध्ये तंतोतंत उतरतो, नाही तर नाही उतरत. जरा जर संशय असेल तर. कारण का? संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. या विनाशाची वागूर प्राणी अशी. संशयाहुनी थोर. जीवनामध्ये एकमेकाबद्दल संशय असणं याच्या इतकं घोर पाप नाही. आपले संसार का नीट चाललेत? पत्नी पत्नीचे संशय नाही म्हणून. संशयाला तर सगळं संपलं ना. काय कशावर संसार चाललेत? रोज पेपर वाचताना पत्नीचा संशय आला आणि खून केला. संशय आला आणि खून. काय थोडा संशय. म्हणून एक लक्षात ठेवा, निश्चिंत खात्री असावी. नुसता संशय घेणं चूक आहे. कारण का? काय शब्द वापरलेत बघा. संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. संशया इतकं महापातक दुसरं जगात नाही. आणि तुझ्या मनामध्ये जर संशय असेल तरी ते कुठेतरी घोळ होतो, कुठेतरी चूक होते. म्हणून लक्षात ठेवा, कर्मही फुकट जातं. ते केलं पण व्यर्थ गेलं. लक्षात घ्या की एखाद्याला जेवायला बोलवलं, सकाळपासून स्वयंपाक करावा आणि तो मनुष्य येऊ नाही, कर्म फुकट गेलं. आता घरात शिजलेलंच अन्न होतं, पाहुणा 1 होता, घरात जेवणारे 10 होते, तेव्हा वाया काही गेलं नाही. माझं बोलणं कळलं का? काय वाया काही गेलं नाही. 1 बोलवला, पण त्याच्या निमित्ताने चला माझंच नाव घेतो, बाबा महाराजाला बोलवलं. 1 बाबा महाराज बोलवलं, घरातले 7, 8, 10 जण होते. चांगली बासुंदी वगैरे केली, उत्तम स्वयंपाक केला. काही कारणाने बाबा महाराजाला यायला मिळालं नाही. सगळी माणसं नाराज झाली. मग माझा फोन झाला. म्हणले बाबा महाराज, आम्ही तुमची किती वाट बघितली, तुम्ही आला नाही. म्हटलं आला नाही म्हणून काय झालं, तुम्ही जेवलात ना.
ते म्हणले, महाराज अहो जेवण काही वाया गेलं नाही, पण तुमच्याकरता केलं असताना तुम्ही एक घास जरी खाल्ला असताना तरी आम्हाला त्या खाण्याचा आनंद मिळाला असता. एवढं करून सुद्धा अन्न वाया गेलं नाही, पण कर्म व्यर्थ गेलं, वृथा झाल्यासारखं वाटलं. अर्थ लक्षात घ्या की एवढं करून सुद्धा आम्हाला आनंद मिळाला. हो, वाट बघून आम्हालाही भूक लागली होती, तुमचंही आम्ही खाऊन टाकलं, शिल्लक राहिलं नाही, पण समाधान मिळालं. म्हणजे लक्षात ठेवा, कर्म सुद्धा त्याच्यामध्ये योग्य तऱ्हेने घडलं तरच त्याच्यातून समाधान प्राप्त होतं, नाही तर नाही. एक ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. कृतकार्य होण्यात महत्व आहे, योग्य तऱ्हेने होण्यात महत्व आहे. लग्न चांगलं होण्यात महत्व आहे. काय काही भानगड का हो, कसं काय लग्न झालं? हो काय तुम्हाला सांगू, देवाच्या कृपेने ठोस नाही फुस नाही, अगदी सुंदर. जेवण कमी पडलं नाही, वीणबाई रुसल्या, भांडणं तंडणं झाली नाही. काय झालं? कृतकार्य. आता इथे संपलं का? मग मुलगी नांदायला गेली, 2 महिन्याने आली. आली ती एकदम अशी होऊन आली. काय ग बाई? म्हणली दिलीच मोठ्याच्या घरात, पण काही खरं नाही. बोलणं समजलं का? आता दुसरा दृष्टांत. कसं काय? मुलगी एकदम सुंदर. काय तुम्हाला सांगू, मालक फार सुंदर, सासरे फार सुंदर, सासूबाई कृतकार्य. काय ते कर्म वृथा गेलं नाही, नाही तर लग्नाला 10 लाख खर्च केले आणि मुलीला जर सुख नसेल तर ते लग्नाचं सर्व कर्म वृथा आहे, वृथा आहे, व्यर्थ आहे. संसारामध्ये ही कर्म व्यर्थ आहेत. यज्ञ यागामध्ये करून सुद्धा तो यज्ञ याग सुद्धा व्यर्थ आहे. म्हणून इथे म्हणतात, अरे असोतये वायानी कायसी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शेने लहान. मूर्ख आहे, योग्य तऱ्हेने कर्म करत नाही म्हणून मूर्ख आहे. म्हणून लक्षात ठेवा, योग्य कर्म, योग्य आशा, अशी आशा की जी कधी निराशा होणार नाही. बाकी मग हे बाह्य जगताबद्दल बोलत नाही. बाह्य जगतामध्ये मी असू दे, तुम्ही असू दे, कोणी असू दे, निराशाच पदरात पडते, एवढं मात्र लिहून ठेवा. पण आध्यात्मिक जीवन जगणारा माणूस जरा जपून पाऊल टाकतो आणि आध्यात्मिक जीवन न जगणारा जाणून जरा बेछूट टाकतो, एवढाच फरक आहे. पण निराशा ही दोघाच्याही वाटणीला. हो, बाबा महाराज प्रवचन करतात म्हणून निराशा त्यांच्या वाटणीला येत नाही असं समजण्याची गरज नाही. तुम्ही संसार करताय म्हणून तुमच्या वाटणीला निराशा येते आणि बाबा महाराजाच्या वाटणीला येत नाही असं समजणं चूक आहे, बरं का. आशा धरली की निराशा आली. म्हणून महाराज म्हणाले, आता ऐक अर्जुना, आता हे सगळ्या मूर्खांच्या गोष्टी बाजूला ठेव. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. फार सुंदर विषय आहे. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. ऐक म्हणाले. आता हे तामसी तमगुणी लोकांचं वर्णन केलं, बरं का. हो, तामसी वृत्तीच्या लोकांचं वर्णन केलं. काढ बाजूला म्हणाले, आता उगीच नको यांचं वर्णन जास्ती. आता माझ्या वाणीला विसावा होईल आणि तुला ऐकताना कानाला बरं वाटेल अशी साधूंची कथा सांगतो. ऐके जेत. एक तुम्हाला माहिती आहे का, नको त्याच्याबरोबर बोललो तर आपल्या वाणीला त्रास होतो आणि आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्याबरोबर रात्रभर बोलत बसलो तरी वाणीला थकवा येत नाही. बरोबर आहे ना? काही तुमचा अनुभव माझ्यापेक्षा निराळा आहे का काही? हां, अगदी जीवाभावाची मैत्रीण. काय अगदी लहानपणी दोघी एकत्र खेळत होत्या, अगदी लग्न होईतोपर्यंत साडीचं सारखाच रंग, सगळं सारखं, सगळं केलं, सगळं बरोबर. मग ती तिकडे गेली, ती तिकडे गेली आणि एक दिवस एक मैत्रीण एक घरीच्या पाहुणे आले.
काय तुम्हाला सांगू, हो, नवऱ्याला बाजूला ठेवला, पोरांना बाजूला ठेवला, रात्रभर बोलत बसली. नवरा म्हणला, एवढं काय बोलत होतीस, एवढं बोलून सुद्धा थकलेली दिसत नाही. ते म्हणले, आता गेले की 20 वर्ष तुमच्याबरोबर बोलता बोलता. प्रत्येक बोलण्यातून म्हणले इकडे तिकडेच करत बसायचं. अहो, माझी लहानपणची मैत्रीण, तिला माझं सुखदुःख माहिती, तिला माझं माहिती, म्हणून तिच्याशी मी बोलत बसले आणि काय तुम्हाला सांगू, पोटभर बोलले. किती बोलले? एक तुम्हाला सांगू का, वाणीला विसावा केव्हा वाटतो? जिथे त्या वाणीवर आक्षेप घेतले जात नाही तिथे विसावा वाटतो. मैत्रिणी बोलताना किंवा मित्र बोलताना शिव्या सुद्धा देतात बरं का. ती शिवी सुद्धा बरी वाटते बरं का. काय गंमत आहे की नाही? भावानी बोललं तर अपमान वाटतो, मित्रांनी बोललं तर फुलं वाटतात. मित्र जर म्हणला ना, मी काही ते शब्द तेवढे वापरत नाहीत जेवढे तुम्ही ऐकून घेता तेवढे, नाला काय असले का, आणि पटात धपका टाकतो, अरे अरे तू माझ्यापेक्षा 10 पट नालाय कायस. हे जर भाऊ म्हणला तर काय कराल? नालायक म्हणला ना. मी म्हटलं एवढं काय झालं? ते म्हणले, तो नालायक जरी म्हणला तरी त्याला तसं वाटत नाही, कारण त्याला माहिती आहे तो किती नालायक आहे आणि मी किती नालायक. माझं म्हणणं लक्षात घ्या, शब्द सुद्धा कुणाकडून येतो याच्यात महत्व आहे. वाणीला विसावा केव्हा? मग तेच ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे किंवा आपलं प्रेम ज्या व्यक्तीवर आहे त्याच्याबद्दल बोलणं, याच्यात सुद्धा वाणीला विसावा आहे. म्हणून तुम्ही कधीतरी, आता सगळ्या अनुभवीच बायका बसलेल्या आहेत, लहान मुलं असतात, नवरा गेलेला असतो कामाला आणि त्या मुलाला काहीच कळत नाही बरं का, त्याच्याशी त्या बोलत बसतात. लहान एवढं पोरते, माझं आचुलं ग, माझं छोचुलं ग, आता माझा राजा मोठा होणार ग, माझा कामाला जाणार ग, मग गाडी घेणार ग, मला बसवून घेऊन जाणार ग. मी एका बाईला विचारलं, म्हटलं त्याला कळते का? म्हणले कळत नाही तिथपर्यंतच ऐकून घेईल. अहो, त्याला कळत नाही, हे कळतंय मला म्हणून बोलते. ज्या वेळेला कळेल ना तेव्हा तू माझ्या वाऱ्याला सुद्धा उभा राहायचं नाही. म्हणून गंमत बघा, म्हणून मी नेहमी एक आवडीने दृष्टांत सांगत असतो, जिथपर्यंत मुलं आपल्या मांडीवर बसत असतात तिथपर्यंत भरपूर बसून घ्यावी. एकदा मांडीवरची खाली उतरली की शेवटपर्यंत आपली मांडी तुमच्या डोक्याला द्यायला सुद्धा येणार नाहीत. मराठी कळलं ना? हो, एकदा मांडीवरून खाली उतरली की पुन्हा मांडी द्यायला सुद्धा येणार नाही. हे जीवनाचं कटू सत्य आहे. मग समाधान कुठे वाणीला? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी आता तुम्हाला सांगतो जिथे वाणीला समाधान होईल अशी कथा सांगतो, आणि ती कथा म्हणजे साधूंची. आता ही कथा म्हणजे काही लौकिक दृष्टिकोनातली कथा आहे का? नाही, ही अंतरंगाची कथा आहे, नाही का? आता ज्ञानेश्वर महाराजांचं लौकिक चरित्र आहेच आहे, आपल्याला माहिती. संन्याशाची पोरं म्हणून हेटाळणी झाली, आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त भोगावं लागलं, भिंत चालवली वगैरे वगैरे, हे लौकिक चरित्र माहिती आहे. तुकाराम महाराजांचं हे लौकिक चरित्र तुम्हाला माहिती आहे. पण ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा, ही जी आता इथून कथा सुरू झालेली आहे ती अंतरंगाची कथा आहे, बरं का? अंतरंगाची कथा सांगताना काय सांगतायत? पहिली ओवी म्हटली, तरी जयाचे चोखट मानस. कथा सुरू झाली, सुंदर कथा आहे. आता ही मगाशीच सांगितलं, इतिहास नव्हे, लौकिक कथा नव्हे, नाही का? तुलसीदास विशिष्ट कथा आहे, सूरदास विशिष्ट कथा आहे, ज्ञानेश्वर महाराज विशिष्ट कथा आहे. एका प्रांतात जन्माला आले, तुकाराम महाराज देऊला जन्माला आले, एकनाथ महाराज पैठणला जन्माला आले, विशिष्ट कथा आहे. पण इथे काय सांगतायत? अंतरंगाची कथा सांगताना काय सांगतायत? तरी जयाचे चोखट मानस, ज्याचं मन शुद्ध आहे असा. अवघड आहे, आणि अवघड आहे म्हणूनच साधूची कथा आहे. आपली कथा तर आपल्याला माहितीच आहे.
आपलं मन प्रवचनात स्थिर राहत नाही, ते एरवी केव्हा स्थिर राहावं? देवापुढे बसलेलं असताना सुद्धा अस्थिर असतं, ते एरवी तरी स्थिर कसं राहावं? पण मला एक जाणवतं, प्रवचनात बसल्यानंतर 1 तास का होईना पण माणूस जरा नीट ऐकतो बरं का. त्याला इकडे तिकडे हालून नाही दिलं, विषय नीट सांगितलं की त्याचंही चित्त बरोबर राहतं. हा माझा अनुभव आहे. इकडे तिकडे हे बघा, आता माझं चित्त 1 तास इकडे तिकडे जात नाही म्हणून सुसंबद्ध प्रवचन आहे. नाही तर तुम्ही म्हणाल महाराजांनी सुरुवात काय केली, काय सांगितलं कोणाला माहीत. वा, असंबद्ध बोलत होते. म्हणजे सांगताना त्यांचं चित्त प्रवचनात नव्हतं काय. पण माझी खात्री आहे, एकदा ज्ञानेश्वरी उघडली की माझं चित्त असू दे किंवा तुमचं चित्त असू दे, खरंच जर ऐकण्याकरता आला असाल तर तुमचं चित्त इकडे तिकडे जाणारच नाही. आणि इकडे तिकडे चित्त न गेलं म्हणजे हळूहळू ते चोख होत राहतं. जे मनाला इकडे तिकडे धावायची सवय लागलेली आहे, मनाला एका ठिकाणी स्थिर राहण्याची सवयच नाही. आहे का आपल्या मनाला स्थिर राहण्याची सवय? एका जागेवर बसलेला असतो पण मन एका वेळेला 10 ठिकाणी जाऊन येतं, 10 गोष्टीचा विचार करतं. एक गोष्ट करत असताना, लिखाण करत असताना एक करत असतो पण डोक्यात 10 गोष्टी चाललेल्या असतात. मन चंचल आहे, स्थिर राहत नाही. स्थिर राहत नाही तर चोख कसं होणार? तरी जयाचे चोखट मानसी, चोख शुद्ध. जे मन प्रभूच्या ठिकाणी गुंजारव करतं ते चोख मन. जरा खालच्या लेवलला येऊन सांगतो, सगळ्याची तुमची आमची मनं काही सततच देवाजवळ राहणार नाही आहेत. पण मला नेहमी असं वाटतं, कुठे का जाईना पण पुन्हा देवाजवळ जर येतंय तर हळूहळू ते मन चोख होईल. मी विशिष्ट लेवलनी प्रवचन सांगतो. आपण संसारिक माणसं आहोत, काही घरदार प्रपंच मुलंबाळं सोडलेली नाहीत बरं का. प्रवचनाला येतानाच बायका घरच्या स्वयंपाकाची तयारी करून आलेल्या असतात बरं का. मला माहिती आहे, त्या गणेश क्रीडाला माझं प्रवचन चालू असतं की नाही, करेक्ट टाईम 7:45 म्हणजे 7:45, 7:45 म्हणजे 7:45. मी बघितलं आहे, 7:45च्या अगोदर 2 मिनिट बायकांची चुळबुळ सुरू होते. मी म्हटलं का चुळबुळ सुरू झाली? नाही म्हणजे तिने ठरवून आलेली आहे की इथून सुट्टी इतके 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 भाजी टाकते. करेक्ट. जी चालत येतात ना माणसं, ते अगदी ठरवून येतात. अमक्या तिथून निघाल्यानंतर 10 मिनिटात घरी आली की भाजी टाकली, तिथपर्यंत 9ला आला, पहिली सिरियल संपली. काय सिरियल संपे तोपर्यंत 9च्या पुढे ताट. चर्चा करण्याचं कारण नाही, सगळं करेक्ट. माझं म्हणणं कळलं का? म्हणजे ते 1 तास मात्र चित्त इकडे तिकडे जात बरोबर राहतं, बरं करेक्ट. पण जरा टाइम वाढला, बघा मी बघितलंय, कोणीही आल्यानंतर घड्याळ बघत नाही, अहो एकदा बघतात. मग असं वाटतं ना की जेव्हा आता झाला बरं का 1 तास, मग तो बघू लागतो. मग आज प्रवचन वाटलं बरं का 5 मिनिटं. काय करावं कोणाला माहीत. हे तर घरी आले असतील, उगीच शंख करायला नको. हो हे बघा, जे नवरा बायको प्रवचनाला येतात ना त्यांचं चांगलं असतं, पण फक्त बायकी जर येत असेल आणि पुरेच येत नसेल ना तर तिला रोज बोलणी खावी लागतात. हां आले असतील तुमचे बाबा महाराज, आता काय तुमचं झालं सुरू. माझं बोलणं कळलं का? हां, आणि बायको जर येत नसेल तर काय, आता कालच वाचलं पेपरमध्ये महाराज आलेत, मग आता आपण रोज प्रवचनाला जाणार. ठीक आहे जा. दोघे येत असतील तर फारच चांगलं असतं. नेहमी ही भानगड कधी निर्माण होत नाही, कधीही वाद होत नाही. पण नीट लक्षात ठेवा, टाईम जर पुढे गेला तर घड्याळावर लक्ष गेल्याशिवाय राहत. पण काही का असेना, काही काळ का होईना ते चित्त चोखट होतं. मी तुम्हाला सांगू, प्रवचन ऐकल्यानंतर मी चुकणार नाही किंवा तुम्ही चुकणार नाही असं मी कधीही म्हणणार नाही. ही साधना आहे. पण चुकीची जाणीव होणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्याच्या जीवनामध्ये माणसाला मी चुकतोय असं सुद्धा वाटतच नाही.
मी तर असं बघितलंय, सध्या मुलं घरामध्ये उशिरा येणं ह्याची काही चुकतंय असं त्यांना वाटतच नाही. मला सुद्धा मोठं आश्चर्य वाटतं बरं का या गोष्टीच. काय 8:30-9ला जरी आले ना, अरे उशिरा कसा, काय 9च वाजलेत. अरे माझं बोलणं समजतंय का तुम्हाला? 9च वाजलेत. अरे मग किती वाजायला पाहिजेत? आमचा लहानपणचा काळ आठवतो, दिवस मावळायच्या आत आम्ही घरी, म्हणजे चाळीत खाली खेळायला गेलो तरी. काळ बदलला. काळ बदलल्यावर काय घडलं? काय मग आम्ही एक विचार करतो, चला 8:30 पर्यंत तरी येतोय ना. मी काय सांगतो, घराघरातली कथा आहे की, येतोय ना, उशीर करत नाही ना. हे मी मुलांचं सांगता सांगता तुमच्या माझ्या मनाचं सांगतोय. मन गाव भटकतंय पण येतंय ना देवाजवळ. बोलणं कळलं का माझं? मी तुम्हाला काय म्हटलं, तुमच्या लेवलनी प्रवचन सांगेन. मी म्हणणार नाही की संन्यासी ब्रह्मचारी एकदा एकाग्र झाला की एकाग्र झाला, तसं नाही आहे. त्यांचंही होत नाही तर आपलं कुठलं होणार? जे देवाकडे मन कधीच जात नाही पण चुकलं असं वाटतंय, देवाला हात जोडतो, चुकलो बरं का, क्षमा कर बरं का. काय हेही कमी नाही, हेही कमी नाही. आणि अशी जेव्हा उपासना घडू लागते तेव्हा एक सांगू का, आपलं मन चोख होण्याची प्रक्रिया सुरू होते. सोनं अग्नीमध्ये टाकल्याबरोबर चोख होत नाही. अग्नीमध्ये टाकल्यावर चोख होतं का? नाही. ते असं गरम व्हावं लागतं. आणि गरम इतकं होतं की त्याच्यातलं किडाळ जे आहे, किडाळ म्हणजे जी घाण आहे, ती घाण जळून जाते. आणि घाण जळून गेल्याशिवाय खाली शुद्ध सोनं शिल्लक राहत नाही. तसं प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या मनातली, आपल्या बुद्धीतली घाण जळून जाणं ही पहिली प्रक्रिया आहे. आणि ती चुलीत टाकली की जळेल असं समजू नका. काय त्या मुशीमध्ये सोनं टाकलं की लगेच विरघळतं का? नाही. अहो त्याच्यामध्ये ते काही काही दागिने मोडायला आणतात ना, बांगड्या, गळ्यातलं अमकं तमकं असे सगळे, मग ते चुरा करून टाकतो. मग काही डाग लागले असतं, काही बिल असतं, मग तो म्हणतो सगळं जाऊ द्या हो तुम्ही. इतकं गरम करतो की जे किडाळ आहे ते जळून जातं. तसं मनातले विकार, चित्तातले विकार हे चटकन जळून जात नाहीत. चटकन जळून जाण्याची प्रक्रिया म्हणजेच ही प्रवचनं. हळूहळू 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 मॅट्रिकमध्ये गेल्यानंतर जसं पुस्तक धाड धाड वाचतो तसं पहिल्यांदा हातात घेतलेलं पुस्तक आहे हे सुद्धा कळत नाही. पण कालांतराने त्या पुस्तकाचा सहवास होतो आणि शब्द ना शब्द कळू लागतो. तसं इथल्या प्रवचनाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या मनातलं किडाळ जोडून जावं आणि मन चोखट व्हावं, एवढ्याकरताच आमच्या बैरट पाटलांनी ही प्रवचन मालिका आयोजित केलेली आहे. इथून पुढे प्रवचन उद्या बरोबर 6:45ला सुरुवात होईल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.